महिलांवरील वाढते अत्याचार आणि हत्याकांड प्रकरण दिवसेंदिवस वाढतच चालले. उरणमधील यशस्वी शिंदे हत्याकांड संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारे असून यामधील मुख्य आरोपी दाऊद शेखला देहदंड देऊन कठोरात कठोर कडक शिक्षा द्या या आशयाचे निवेदन आज देण्यात आले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी अलिबाग तालुका अध्यक्ष सुनील सप्रे, जयप्रकाश पवार यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्ते व मुस्लिम समाज बांधवांच्या समवेत रायगड जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन अशा घटनांचा तीव्र शब्दात निषेध दर्शवला. अक्षता म्हात्रे आणि सविना नावडेकर यांचे प्रकरण देखील सर्वांना हादरून सोडणारे असून या प्रकारात सरकारने गंभीरतेने दखल घेऊन या हत्येचा योग्य तपास आणि त्याची शिक्षा याबाबत कोणतीही लापरवाही न करता कायद्याचा धाक या नराधमांना बसला पाहिजे अशी कारवाई करावी अशी विनंती कार्यकर्त्यांनी केली आहे. मी RPI अध्यक्ष, महिला आघाडी अलिबाग तालुका अध्यक्ष अंजली अशोक गायकवाड. आज आम्ही इथे कलेक्टर ऑफिसला निवेदन घेऊन आलेलो आहे. त्यामुळे आत्ता सगळ्यांचं बोलून झालेलं आहे, पण आमची एवढी एकच इच्छा आहे, महिलांना खूपच आता अवघड झालेलं आहे घराच्या बाहेर पडणं. आणि आमची एकच इच्छा आहे की असे 7 दिवसाची कोठडी वगैरे त्या आरोपीला देण्यापेक्षा त्याला भर चौकामध्ये अगदी फाशीची शिक्षा ठोठावली पाहिजे का ह्याने. काय सांगाल, आज कलेक्टर ऑफिसला आपण निवेदन दिलंय, काय सांगाल? आतापर्यंत जी गोष्ट घडलेली आहे, जी घटना घडत आहे, महाराष्ट्रात महिलांवरती अत्याचार होत आहे. ज्या ज्या महिला एकट्या राहतात त्यांना पण भीती आहे, ह्या दुनियात राहायचं कसं. महिलाही सक्षम राहिलेलीच नाही आहे. जर असेच हत्याकांड होत राहिले तर प्रत्येक महिलेला भीती होईल की बाहेर पडायचं कसं. जे गुन्हेगार आहेत त्यांनासुद्धा शिक्षा झालीच पाहिजे, परंतु फाशी देण्या अगोदर त्यांना तळमळ झाली पाहिजे, वेदना झाल्या पाहिजेत की आपण कोणावरती कृत्य केलं. त्यांच्या घरातसुद्धा आया बहिणी आहेत. आपण जर भगवान बुद्धांनी दिलेला जर मार्गावरती चालत असेल, शिवाजी महाराजांनी दिलेले कार्य जर पार पाडत असेल आपण, तर ज्यांनी आपल्यावर अत्याचार केलेले आहे त्याला सक्त शिक्षा मिळावीच. आतापर्यंत जे गुन्हेगार झालेले आहेत त्यांनासुद्धा शिक्षा मिळावी. आता आपण सगळे एकत्र आहोत. आपल्यासोबत मुस्लिम समाजसुद्धा आता एकत्र आहे. आपण जिल्हा कार्यालयावर जे निवेदन देण्यासाठी सगळे सोबत आलेले आहोत. जे RPIचे आणि मुस्लिम समाज, मुस्लिम बांधवसुद्धा या गोष्टीला एकत्र आहेत. म्हणून माझी एकच विनंती आहे की त्याला सक्त शिक्षा मिळावी. नमो बुद्धाय, जय भीम. सर, काय सांगाल, आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण निवेदन दिलेलं आहे, काय नेमकी आपली भूमिका आहे, काय मागणी आहे? आज मी मुस्लिम समाजाच्या तर्फे नसीम बुकबाइंडर आज जिल्हाधिकारी कार्यालयात हजर आहोत. माझ्याबरोबर माझे सहकारी सगळे मित्र इथे आहेत. वंचित आघाडीचे रिपब्लिकन पक्षाचे सगळे लोक इथे जमलेत, मुस्लिम समाजाची लोक आहेत. आज महाराष्ट्राच्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या रायगडात आणि महाराष्ट्रात या अशी जी कृत्य होत आहेत त्याच्याबद्दल निषेध करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात जमा झालो आहे. आणि अशा या आरोपींना जास्तीत जास्त सक्तीची शिक्षा व्हावी हीच आमची सगळ्यांकडून अपेक्षा आहे. आणि सरकार याच्यावर कठोर कारवाई करेल याची आम्हाला सरकारकडून अपेक्षा आहे. हेच आमचं ध्येय घेऊन आम्ही इथे आज जमलो आहोत. आता आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन दिलंय, नेमकी काय मागणी आहे, काय सांगाल, काय नाव आपलं? मी जयप्रकाश पवार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोकण प्रदेश सहसचिव. आज आम्ही जे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामागचा हेतू असा आहे की या भारतामध्ये, या मातृभूमीमध्ये पैगंबर साहेब आणि भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेला शांतीचा जो संदेश आहे, त्या मातृभूमीमध्ये आज अमानुष हत्याकांड भरपूर प्रमाणात घडत आहेत. आणि ह्या महिन्याभरामध्ये अक्षता म्हात्रे पेण, यशस्वी शिंदे उरण आणि सविना नावडेकर मावळ या भगिनींना अमानुषपणे मारहाण करून त्यांच्यावर अत्याचार केलेले आहेत. आणि अशा पद्धतीच्या घटना अजूनही घडत आहेत, त्या घडू नयेत या हिशोबाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोकण प्रदेश, त्याचप्रमाणे अलिबाग तालुका आणि अलिबाग तालुक्यातील सर्व मुस्लिम समाज बांधव आम्ही एकत्ररित्या इथं येऊन या झालेल्या घटनांच्या विरोधात निषेध म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन
ह्या कृत्यांना आळा बसावा अशा पद्धतीचं निवेदन आम्ही दिलेलं आहे आणि या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी, कठोरात कठोर फाशीची शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी धम्मशील सावंत, रायगड. देधडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.